नमस्कार मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, अपमान आपल्या आवडीच्या व्यक्तीकडूनच मिळतो. जर तुम्ही कोणाचं चांगला विचार करता तेव्हा त्याला आयुष्यभर खुश पाहायला आवडतं, तर याचा अर्थ त्या व्यक्तीवरती तुम्ही खरं प्रेम करता. कधी कधी असं वाटतं, का बरं असं माझ्यासोबतच झालं? मी तर चांगला होतो, मी असं नीट केले, मग तरी माझ्यासोबतच असं का घडतं? कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळते? मी हे डिझर्व नाही करत. मग आपल्यासोबत अशी एखादी वाईट गोष्ट घडते, मग आपण फुल ऑन डिप्रेस होतो. यार, हे काय चाललंय आयुष्यात? माझ्या आयुष्यात इतकं छान होतं, हसतं-खेळतं होतं आणि असा अचानक ट्विस्ट येतोय आणि आता कशातच मन लागत नाही. मित्रांनो, असं तुम्हाला तेव्हाच वाटतं जेव्हा तुमची जवळची व्यक्ती कधी तुम्हाला सोडून गेली असेल किंवा तिने तुम्हाला धोका दिला असेल. जर तुम्ही कोणाचा चांगला विचार करता, तर तेव्हा त्याला आयुष्यभर खुश पाहायला देखील तुम्हाला आवडतं. मुलांना त्यांच्यापेक्षा सुंदर मुली आवडतात, पण या उलट मुलींना अशी मुले आवडतात ज्यांच्याजवळ पैसा आहे, जे लोक तिचे स्वप्न पूर्ण करू शकतो. सायकोलॉजी सांगते, तर जर आपण कोणाविषयी जास्त विचार करतो, तेवढंच आपण त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवतो. समोरचा व्यक्ती पण आपल्याविषयी विचार करतो. सायकोलॉजीनुसार जो व्यक्ती कोणाला मनापासून लाईक करत असेल, तर समोरचा व्यक्ती त्याची कदर नाही करत. तेव्हा विश्वास ठेवा, समोरचा पण एखाद्याच्या प्रेमासाठी तेवढाच तरसत असतो. मित्रांनो, जर सायकोलॉजी सांगते, कधी एका व्यक्तीवर 2 वेळा प्रेम करू नका, कारण दुसऱ्यांदा तुम्ही त्याच्या आठवणींवर प्रेम करता, त्याच्यावर नाही. जेव्हा प्रथम बाई तुमच्याकडे पाहते, एखादी स्त्री तिची नजर प्रथम तुमच्यावरती टाकते, तेव्हा ती सगळ्यात अगोदर तुमचं चरित्र पाहते, तुमची दुसरं म्हणजे बॉडी लँग्वेज पाहते आणि तिसरं म्हणजे ती तुमचा पैसा पाहते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे, तर तुम्ही सपोर्ट करा. मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा आणि या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही पाहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार.